फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, पोवाडा ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आज आपण शिवजयंती साजरी करणार आहोत. शिवजयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी बरीचशीच माहिती ऐकवणार आहोत. पण तत्पूर्वी ऐकूया आजचा एक सुंदर विचार. माणसाला आयुष्यात अडचणींना सामना करावाच लागतो, तरच तो यशाचा खरा आनंद घेऊ शकतो. मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दाम्पत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुका, पुणे जिल्हा या ठिकाणी झाला. 2003 रोजी तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 1942 साली पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या. 1884 रोजी USAच्या दक्षिण भागाला 60 चक्रीवादळांनी तडाखा दिला. आजच्याच दिवशी 1878 मध्ये थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले. 1962 हॅना मॅन्डलिकोवा यांचा जन्म झाला. त्या झेकोस्लोवाकियाच्या टेनिस खेळाडू होत्या. 1859 मध्ये स्वांते अरेनियस यांचा जन्म झाला. ते स्वीडिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 2 ऑक्टोबर 1927 रोजी झाला. 1919 मध्ये अरविंद गोखले यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते मराठी नवकथेचे जनक होते. गंधवार्ता या त्यांच्या कथेला आशियाई अरबी आफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना 1984 मध्ये केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. त्यांचा मृत्यू 24 ऑक्टोबर 1992 रोजी झाला. 1922 रोजी सरदार बियंत सिंग यांचा जन्म झाला. ते खलिस्तानी विभाजनवादी चळवळीचे कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांचा मृत्यू 31 ऑगस्ट 1995 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1906 मध्ये माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांचा जन्म झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते. त्यांचा मृत्यू 5 जून 1973 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2003 साली अनंत मराठे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते पौराणिक हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते होते. 1473 मध्ये निकोलस कोपर्निकस यांचा जन्म झाला. ते सूर्यकेंद्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारे पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ होते. त्यांचा मृत्यू 24 मे 1543 रोजी झाला. 1997 मध्ये राम कदम यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते संगीतकार होते. त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1918 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1978 मध्ये पंकज मलिक यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते गायक व संगीतकार होते. त्यांचा जन्म 10 मे 1905 रोजी झाला. 1997 मध्ये डेंग जियाओ पिंग यांचा मृत्यू झाला. ते सुधारणावादी चीनी नेते होते. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1904 रोजी झाला. 1956 मध्ये आचार्य नरेंद्र देव यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते व उत्तर प्रदेशातील आमदार होते. त्यांचा जन्म 1889 मध्ये झाला. 1956 साली केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते. वैदिक वाङ्मय, वेदांत, तत्त्वज्ञान आणि होमिओपॅथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. 11 उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1888 रोजी झाला. 1818 मध्ये पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन झाले. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.